देवा जगत्रे जीवा परीसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय कळा आत्मरूप गणेशो केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिनम नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देहु क्षेत्र निवासिनम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयम ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावली वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभू शरण शरण हनुमंता शरण शरण तुम आलो Hallelujah.
धरी तैसियासी शरण जावे शक्ती जीवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळीय कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगत जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगियांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या शुद्ध सात्विक परंपरेला ज्यांचा वारसा आणि अमूल्य श्रेय आहे संप्रदायाचे अधर्यू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज योगी सम्राट समर्थ सद्गुरु संत श्री गजानन महाराज आदी करून या संबंध विश्वाला पावन पवित्र करण्याकरता भूतलावर अवतीर्ण झालेली जी थोर संत परंपरा आहे कलियुगामध्ये मृत्यूलोकात मनुष्य रूपाने अवतीर्ण झालेल्या जन्माला आलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्व जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आणि त्यांचं यथार्थ कल्याण ज्या साधनाने अपेक्षित आहे अशी सर्व साधनं संतांनी एकत्रित करून हा 7 दिवसाचा प्रवास तुमच्या आमच्याकरता सुलभ असा तयार केलेला आहे कारण बाकीच्या युगामध्ये अनेक साधनं करून मनुष्य जीवनाला मोक्ष मिळत होता किंवा तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत होता पण काळ बदलली की साधनं बदलतात काळ बदललं की मनुष्याची सगळी अवस्था बदलून जाते नुसतं वातावरण बदललं की माणसं बदलतात काळाचं काही घेऊन बसला म्हणून कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग शास्त्रकारांनी सुंदर वर्णन केलंय प्रत्येक युगामध्ये एक एक साधना त्या त्या काळाच्या लोकांनुसार महत्वाची होती कृते ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्याणाम तत्कलो केशव कीर्तना कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा किंवा कलियुगी जोगन जग्यन ज्ञान एक आधार राम गुणगाना आणि तुकोबारायच्या शब्दानुसार जर बोलायचं झालं तर कलियुगा माझी करावी कीर्तन तिने देईल भेटी अशा अनेक प्रमाणात तुम्हाला सापडतील म्हणून या 7 दिवसाच्या अनुषंगाने सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते असं वर्णन आहे भागवतामध्ये यत् फलं तपसा नास्ति न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक कलौ तद्हरि कीर्तना जे फळ साधनेने जे फळ समाधीने जे फळ योगाने जे फळ तपश्चर्या करून मिळत नाही ते फक्त कथा श्रवण केल्याने कीर्तन श्रवण केल्याने मिळते तैसा इंद्रियाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर पवित्र हरिकथा ठला विठला अशा कोण्याच युगामध्ये साधन नाही फक्त ऐकान मोकळे व्हा नाही तर प्रत्येक साधन असं आहे का स्वतः करावं लागते यज्ञ करायचं म्हटलं तर स्वतः करावं लागतो तीर्थयात्रा आपल्या बापानं केली तर आपल्याला फळ भेटत नाही लोक फालतूच दुसऱ्याच्या भरशावर राहतात पुण्य कमावताना तू चालला जातो काल्याच्या कीर्तनात माझ्यासाठी काला घेऊन येतो जसं यांना काला खाल्ला म्हणजे डायरेक्ट नारायणच होतो या काय विचित्र समजूत केली या लोकांनी काही समजतच नाही अरे परमार्थामध्ये काही काही साधनं अशी आहे का ते स्वतः केल्याशिवाय त्याचा परिणाम मिळत नाही मग तीर्थयात्रा असो यज्ञ असो ध्यान असो समाधी असो किंवा अन्य कुठलंही साधन असू द्या फक्त कीर्तन किंवा कथाच अशी साधना आहे का ते फक्त ऐकल्याने माणूस मुक्त होतो श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तयार असे प्रमाण आहे 7 दिवसामध्ये मुक्त करणारं साधन याच्यापेक्षा सोपं कोणतं आहे पण ते मन लावून ऐकायला लागेल ना आपले तर 70 झाले तरी बजेटने बसून राहिलं हेही पाहायला लागेल ना आपले का परीक्षिती 7 दिवसात उद्धरला आपले 75 सुरू झाले तरी आपला तमाकू सुटला नाही अजून काय परमार्थाचा काय गमक काय म्हणून हा 7 दिवसाचा प्रवास सज्जन हो आपल्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्व करत आहात दरवर्षीप्रमाणे भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने ज्याही जबाबदार व्यक्तींचं सहकार्य या कार्यक्रमाकरता असतील त्या सर्वांच्या सहयोगातून साकारलेला हा पवित्र कार्यक्रम ज्यामध्ये भागवत चालू आहे ना
श्रीमद भागवताची कथा असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, वारकरी संप्रदायाला अनुसरून काकडा, हरिपाठ आणि रोज रात्री अनेक विद्वान महात्म्यांची कीर्तन असेल, त्यापैकी आजची कीर्तन रूपी सेवा आमचे परमस्नेही परम आदरणीय गुरुबंधू गावंडे गुरुजी यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली. म्हणजे आमचा जो संबंध आहे तो फार जुना आहे बरं. महाराज नेमके संस्थेतून आले आणि आमच्या आश्रमात महाराजांचं कीर्तन, जिथे आम्ही राहिलो गुरुकडे शास्त्रीजी महाराजांकडे, तिथं पहिलंच कीर्तन महाराजांचं ऐकलं. चालही माहिती आहे मला रूपाची, सांगू मी नाही सांगत. रूप पाहता लोचनी, ते चाल मला अजूनही आठवते. म्हणजे काही काही व्यक्तींचे काही काही प्रमाण अजूनही लक्षात राहतात. म्हणून आदरणीय गुरुजींच्या निमंत्रणावरून आपल्या सर्व पवित्र ग्रामस्थांचं झालेलं दर्शन आणि कीर्तन सेवेकरता साथसंगत करणारी सर्व परिसरातील गुणीजन पाडकरी मंडळी, लहान असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ असेल, उत्कृष्ट गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य आहे, विनेकरी आहे, साऊंड सिस्टीम आहे आणि माझ्या पुढेही बसलेली सर्व अभ्यासू मंडळी आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही कसं ओळखलं? डॉक्टरला पेशंट ओळखायची गरज नसते. पेशंट पाहिला का समजते का हा कोण्या रोगाचा गिराईक आहे. चाणक्य श्रोता, श्रोत्याचे काही लक्षण ज्ञानेश्वरीत दिलेले. तया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणा चित्ता आणोनिया. अहो अर्जुनाची पंक्ती, जै परसनया योग्य होती, तई कृपा करोनी संती अवधान द्यावे. असं लय प्रमाणे दिले ज्ञानोबारांनी. अहो चंद्रकांतो द्रवता किर होय, परी चंद्रिकी हातवटी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नविना. जेथ सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. किती प्रमाण आहे ज्ञानोबारांचे. स्वयंपाक करणारी बाई सुग्र नसेल, वाळणारा उदार असेल, तो बिलकुल चाल ढकलणे कोणाला वाढताना. जिलेबी होय काय वाढ, लाडू होय का वाढ. पहिले असं नव्हतं. पहिले पंक्तीमध्ये ज्याच्या घरची पंगत असन, गोड मेनू जर त्याच्या घरी असेल पंक्तीत, तर गोड कोणाही जोड दे नाही तो. एकदम जवळच्या माणसाजवळ लाडू देतो, कारण त्याला माहित आहे जास्त वाढला तर वाया जाईल. आता तर लाडूकडे पाहते नाही कोणी. तसे वापस जातात पात्राळीवरून. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी करता माणूस अति आसक्त व्हायचा, ती गोष्ट आता डोळ्याने दिसूनही त्याचा आनंद शिल्लक राहिला नाही. वाळणारा उदार आहे, स्वयंपाक करणारी सुगरण आहे, पण ज्ञानोबारामात जेवणारा तर चांगला गंग नाही. रसज्ञ आणि जेवणारे, नाही तर स्वयंपाक केला सुंदर आणि याची तब्येत बैठली. जुने लोक म्हणायचे आंबा पाडी आला आणि कावड्याला मुख रोग झाला. असे बरेच कावडे आहे, ऐन उन्हाळ्यातच तोंड बैठते त्यांची आणि पावसाळ्यात सरके राहते. निंब निंबोडिया आला तो कावडिया सुकाडू झाला. ज्ञानोबारांचे फार मोठे सिद्धांत आहे. म्हणून पहा, वक्ता कितीही मोठा आणला तुम्ही गावामध्ये, तरी त्या वक्त्याचं वक्तव्य तुम्ही किती पचू शकता याच्यावर तो वक्ता मोठा होत असतो. वक्ता स्वतः मोठा कधीच नसते. श्रोत्यांना जर त्याचं ज्ञान खरोखर पचत असाल तर अजूनही नीट ऐका, अजूनही चांगल्या मालाचे गिराईक अजूनही भरपूर आहे. काय असते, ज्याला पुरणाची पोळी खाण्याची सवय आहे त्याचं चटणीत मन लागत नाही. पंचपक्वान्नाचं भोजन जो नित्य सेवन करतो त्याला फालतू गोष्टी पटत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथबाबा, गुरुकाका, जेवढे बाई संत मंडळी आपल्या संप्रदायामध्ये झाली असतील, त्यांनी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचाच प्रयत्न केला. तो कोण्या का माध्यमातून होईना, केन केन प्रकारे. कोणी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती केली, कोणी आपल्या अभंगाच्या माध्यमातून जगाला जागृत केलं, तर कोणी आपल्या आशीर्वादातून समाजाची जागृती केली. दर्शने प्रशिष्टे पुण्य पुरुषे किंवा साधूनाम दर्शनम पुण्य, दर्शनी समाधान आती जैसे. योगी सम्राट समर्थ सद्गुरू संत श्री गजानन महाराज. जीवनामध्ये कुठली साधना आहे किंवा जीवनामध्ये काय कोणतं भागवत कीर्तन पारायण काही नाही, पण आलेल्या भक्तांनी नुसता नमस्कार जरी केला, माथा जरी टेकवला, तरी त्यांच्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. असेही संत आपल्या कोटीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी भरकटलेल्या समाजाला योग्य वळणावर आणण्याकरिता कलियुगामध्ये असे विचित्र लोक होतील का नको त्याच्या मागे जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवान परमात्म्याचे काही अवस्था वर्णन करतात आणि देवाचं उदाहरण आपल्याला समोर देऊन आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला एक
प्रकारची विनंती करतात. ठाला विठाला ज्या भगवान परमात्म्याने भक्ताचं कार्य करण्याकरता कुठल्याही प्रकारची शंका, कुठल्याही प्रकारचा संकोच किंवा कुठल्याही प्रकारची आपल्या भाषेत जर म्हणायचं गेलं तर लाज, तुकोबारा स्पष्ट भाषेमध्ये बोलले. शंका संकोच असं काही म्हणायला पाहिजे पण नाही, सरळ सांगितलं लाज. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आडवी येते ती. माळ घालायला जरी माणूस गेला तरी त्याला लाज आडवी येते. तो म्हणते घातली असती माळ पण ते लोक काय म्हणाले. आणि 10 ग्रॅमचा गोप घालतं तेव्हा लोक काही नाही म्हणत नाही. आणि तुळशीची माळ घालायला गेला तर लोक काय म्हणते. शेंडी ठेवायला गेला लोक काय म्हणते. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही लक्षणच नाही आपल्याजवळ ओळखू यायचे. कोण्या अँगलून आपल्याला हिंदू म्हणा हेच तर कन्फ्युज होते कधी कधी. ना शेंडी आहे आपल्याजवळ, ना आपल्या गळ्यात जानू आहे, ना आपल्या कपाळावर कधी गंध दिसत. मोकाटच आहे सगळं. गंध लावा म्हटलं का त्यांना जीवावरच येते ते. अरे एका कपाळावरच्या टिड्या करता छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शरीराचं बलिदान दिलं पण धर्म परिवर्तन होऊ दिला नाही. असे फार मोठे राजे महाराजे आपल्या संस्कृतीला लाभलेली आहेत. म्हणून संस्कृतीची कोणता पुरावा आपल्याजवळ आहे. लग्न झाल्यानंतर स्त्रीचे आभूषण ती विवाहित आहे असं दर्शवते. मग पायातले जोडवे असेल, तोरड्या असेल, मंगळसूत्र असेल, भांगावरचं सिंदूर असेल, कपाळावरचं कुंकू असेल, हातातले बांगडे असेल, हा सर्व शृंगार दर्शवतो की ती विवाहित आहे, तिचं लग्न झालेलं आहे. आणि एखादी अमेरिकेची सून आली भारतामध्ये करून, तिनं तेवढं लग्नापुरतं ते सगळा शृंगार केला, तोरड्या घातल्या, जोडवे घातले, मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं, ते बांगडे बिंगड्या सगळं, आणि सत्यनारायण झाला आणि पुरं काढून ठेवलं. मंगळसूत्रही नाही, तोरडे नाही, जोडवे नाही, कुंकू नाही, सेंदूर नाही, बांगडे नाही, काही नाही काही. आणि तशीच गेली, नळावर पाणी भराले. मग शेजारच्या बाया तिला विचारे कधी गेला हो. त्याचं बरोबर नाही काय. त्या बायांचं विचारणं साहजिक आहे. कधी गेला म्हणजे तीर्थयात्रेला नाही, कधी मेला. असं काही अभद्र बोलू नका. तो जितत आहे, जिवंत आहे तर दिसत काऊन नाही. मग जर कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, तुला कोण्या अँगलनं म्हणावं की तू विवाहित स्त्री आहे. तसं आपली संस्कृती बाह्य रंगालाही तेवढंच महत्व देते जेवढं अंतरलंगाला देते. ठाला विठाला वारकरी अंतरंगाने तर शुद्ध असतोच, त्याच्यामध्ये काही संशय नाही. पण काही बाह्य वेशभूषा सुद्धा महत्वाच्या आहे. एखादा ऑफिसर ड्युटीवर असताना जर ड्रेस परिधान करणार नाही तर त्याला कोण सल्यूट करेल. किती मोठा ऑफिसर असू द्या, पोलीस खात्यातला, ड्युटीवर असताना जर तो साधे कपडे घालून जात असेल, पण हवालदारही त्याला सल्यूट मारत नाही. पण तो कपड्यावर जर असेल तर हवालदार सुद्धा त्याच्या पुढे सल्यूट मारल्याशिवाय राहत नाही. बाह्य वेशाला सुद्धा किंमत दिली, जशी अंतरंगाला किंमत दिली. तसं तुकोबाराय म्हणतात, मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी लाज तयार होते. परमार्थ करताना माणूस लाज ठेवतो. तुकोबारांनी तर काही काही ठिकाणी विनंती केली का माझ्या जीवनात सगळं येऊ दे, फक्त लाज नको येऊ दे. आस भय चिंता लाज काम क्रोध आणि तोडावा संबंध याचा माझा. ज्या ज्या वेळेला परमार्थ करताना आपण लाजतो त्या त्या वेळेला परमार्थ कुठंतरी थांबतो. पहा, भगवंताने हे सगळं करताना मी कोणीतरी मोठा आहे. जर देवानं आपलं पद पुढं आणलं असतं तर द्वारकेचं सोन्याचं आसन सोडून एका फाटक्या कपड्यातल्या मित्राला भेटण्याकरता तो दरवाज्यावर आलाच नसता. मग त्यानं हेही पाहिलं नाही का लको मला काय म्हणतील. माझे काही पहारेकरी आहे, माझे सेवेकरी आहे, ते सगळे हातामध्ये भाले घेऊन उभे आहेत. जे माझी सेवा करतात, माझ्या चपला पुसून देतात, मला पाणी आणून देतात, त्यांच्या पुढे जर मी असा पागल सारखा पळत सुटलो एका सामान्य माणसाला भेटण्याकरता तर लोक काय म्हणतात, एवढा मोठा परमात्मा सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असणारा आणि या फाटक्या कपड्यातल्या मित्राकरता किंवा या माणसाकरता धावत चालला, असं काय झालं याला. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, एक ग्लास पाणी मागितलं की 4 नौकर पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या पुढे येतात. पण तो श्रीमंत माणूस ज्या वेळेला एखाद्या गरीबाच्या पोरीच्या लग्नात हातामध्ये बकेट घेऊन एखादं वाढण करतो त्यावेळेला काहीतरी त्याच्या मागे उद्देश असतो. पण पाहणारे माहिती काय म्हणते, पाहणारे एवढ्या डीप मध्ये कधीच जात नाही. पाहणारे मग चर्चा करतात एकमेकाला, काय एवढा मोठा माणूस श्रीमंत, याच्याकडे काहीच कमी नाही, आणि हा ह्या फकीर माणसाच्या लग्नात वाढणं करून याला पाहून रे काही अंधार असन,
त्याचं त्याला माहीत असं आता काही, त्यानं त्याच्या काही गोष्टी कोणाजवळ सांगू नये म्हणून तो मदत करत असं. म्हणजे काही काही लोक उंच विचारसरणी कधीच नसती त्याची, निव्वळ थर्ड क्लासचा विचार. तुम्ही असा काय विचार करत नाही का त्याच्या घरी पैशाची कमी नाही, त्याच्या घरी प्रॉपर्टीची कमी नाही, पण त्याच्या घरी विश्वासू माणसाची कमी आहे. जो विश्वास त्यानं त्या नौकरात पाहला म्हणून त्यानं आपलं मोठेपण सोडलं आणि श्रीमंत असूनही गरिबाच्या मुलीच्या लग्नात तो वाढणं करू लागला. देवाजवळ काय ऐश्वर्य नाही. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ. षड्गुण ऐश्वर्य संपन्न आणि एक भगवंताची जाण. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रिया वैराग्याशात मोक्षस्य शनान भगयितिंगना. जसे काही काही मोठे पदाधिकारी लोक पाहतो मी, समाजामध्ये त्यांना फोकसमध्ये जर यायचं असेल तर बंडीवर बसते कधी कधी. तुमच्याकडलं माहित नाही पण आमच्याकडे नाटकीय काही काही असे फार मोठा असते तो अधिकारी, कधी बंडीत बसते, कधी ऑटोत बसते, कधी सायकलनं फिरते. मग बाकीचे लोक माहिती आहे काय म्हणते, पाहून घ्या साहेब, गरिबासाठी ऑटोतही बसले, गरिबासाठी बंडीत बसले, गरिबासाठी सायकलवर बसले. अबे त्याले फॉर्च्युनर भेटासाठी सायकल घेतली त्यानं. एकदा त्याले भेटली गादी का तो सायकलही पाहत नाही, कोणती बंडीकडे डुंकून पाहत नाही. सांगायचं तात्पर्य काय, सामान्य माणूस ज्या वेळेला एखादा असं चरित्र करतो तर तो समाजाच्या समोर येण्याकरता करतो, पण देवानं समाजाच्या समोर येण्याकरता असं कोणतं चरित्र केलं नाही. अयोध्येचं राज सिंहासन सोडून शबरी सारख्या आदिवासी जातीतली असणारी अधम जातीतली स्त्री, पण तरी सर्व ऐश्वर्य सोडून तिच्या झोपडीमध्ये जाऊन चांगले नाही तिच्या तोंडातले उष्टी बोरं खाल्ले. त्याच्याकडे काय सामर्थ्य नाही. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जानोनी शरण आलो. तुकोबाराय म्हणतात त्याच्या ठिकाणी पहा. काकळा सुरू झाला की आपली दुसरी मालिका पहा. उच्च नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखोनिया आणि पूर्य अभंग वाचा ते. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. किती मस्त सुंदर आहे वर्णन आहे. नामयाची जनी सवेवेची शेनी धर्मा घरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे उडी मैराळ जनक कोण कुळत्याची महिमान तयाचे काय सांगो रंका बंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर. हे बरीच पाहणं तुम्ही फक्त कशा करता बहुतावी भक्त समागमे सर्व भाव हरी न सांगता कधी सर्व कामे. नामयाची जनी सवेवेची म्हणजे नामदेवाची दासी असणारी जनी आणि तिच्या सोबत गौऱ्या वेचणारा देव. आता हे काम काय देवाचं आहे का? तसा जर विचार केला तर एका दृष्टीनं पाहिलं तर त्याचं ऐश्वर्य किती लेवलचं आहे आणि दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं तर त्याचे काम पहा. बरं, कृतयुगातही झाले, त्रेतायुगातही झाले, द्वापार युगातही झाले, कलियुगातही झाले. ज्या वेळेला गोरोबा काका पंढरपूरच्या वारी करता निघाले
पंढरपूरची वारी आली आणि घरी पत्नीचं बाळंतपणही आलं. आता हे सर्वात खालच्या दर्जाचं काम आहे. बाकीचे तर हाय क्वालिटीचे काम असेल त्याचे, पण जे काम तुमच्या माझ्यासारखाही करू शकत नाही. मग चोखोबाराची पत्नी म्हणाली, का हो वारी यंदाचं वर्ष नाही केली तर? आता चोखोबारा म्हणजे काय, वारीच्या टायमात सप्ते धोडणारे होते का इकडे? नाही नाही नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला ठकळा पंढरीचा. रक्ताची वारकरी होती तो चोखोबारा आहे, तो चोखोबारा आहे. जसं दिवाळी आली का लेकीला आपल्या माहेरचा छंद, आवड, गोडी, ध्यास असतो, तसं वारकऱ्याला आषाढीचा पर्वकार आला का त्याले घरचं दारचं काहीच दिसत नाही. आणि जे कधीच वारीले दिसत नाही ते खूप कीर्तनात वारीचं दाबून महत्व सांगतात. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. तू कुठं असतो आषाढीले? माझ्या सप्ताह असते. वा वा. आणि आपण मुंडके हलवतो, बाबाजीनं काय वारीचं महत्व सांगितलं. तो कोण्या दिंडीत असते विचार त्याला. एकादशीच्या दिवशी लोकांना सांगतं का एकादशी सारखा उरत नाही, तू लेका भाकर जेवत. असे 2-4 जण होते, त्याच्यातले 1-2 गेले कोरोनात, मरून देव झाले. नाव त्याचं घेत नाही मी. काय त्याचे भागवत लोकांनी ठेवले राजो, आणि लोक मस्त मुंडके हलवतात, काही त्यांना एकादशीचं घेणं बिन राहत नाही. चोखोबाराय म्हणाले, जीव गेला तरी चालेल, वारी खंडित होऊ देणार नाही. मग माझं कसं? अगं करल पांडुरंग बरोबर. कसला करतो बरोबर? तो काही इथे येणार आहे सगळं करण्याकरता? असं काही कोणी करत नसते. म्हणून वारीच्या टायमात आम्ही वारीला निघालो, आपण म्हणावं एखाद्या गावातल्या माणसाला, चाल ना यंदा वारीला. तुमचं काय बा, तुम्ही रिकामी आहे, मागे ना पुढे धुडला उडे. तुम्हाला काय जमीन पेरा लागते का? तुम्हाला काय वलीत करा लागते? आमच्या मागं 4-5 एकर जमीन आहे, आमचं काय पेराले देव थोडी येते बे. असे बोलतात वारकऱ्याला. ठीक आहे बाबा, तू पेरत. आणि समजा वारी सुरू झाली आणि तू इकडे पेरणं धरलं, आणि समजा आखाडी होईपर्यंत थेंबही आला, तर मग त्यात आहे तेवढी ताकद का वरतं जाऊन पटत दाबा आणि गोनापूर पुरतं पाणी पाळावं म्हणून? आहे का तेवढी ताकद या जगात कोणामध्ये? म्हणजे कधी कधी माणूस स्वतःवर जास्त भार घेतो का नाही. म्हणून चोखोबारा म्हणाले, अगं तू एक काम कर, सगळं बरोबर होईल, मला जाऊ दे. मग पत्नी म्हणे, एक काम करा, तुमचं राहणं होत नाही ना, कमीत कमी जाताना रस्त्यावर गाव पडते ताईच, त्यांना तरी पाठवा. हा, हे आयडिया बरी सांगितली तू. मी जातो आणि रस्त्याने जाता जाता ताईला पाठवून देतो. मग काय तर ते एकदा भजनात आणि दिंडीत गुंतल्यावर माणसाला काय आठवण राहायचं? काही आठवण नाही. इमानदारीने जर भजन केलं का नाही तर काहीच आठवण राहत नाही. नाही तर मग सरीच आठवण येते भजनात. आहे निघाली दिंडी, काही नाही, ते घरी बायको आहे बा का बाळणपण आहे का बहिणीला बोलावं लागते, काही घेणं देणं नाही. चोखोबारा आहे दिंडीत आणि जगाच्या मालकाला टेन्शन आलं, तुझी चिंता त्याशी सर्व. इमानदारीनं जर त्याचं काम केलं का नाही तर तो आपल्या कामावर धावते. आपण जर चाल ढकल केली जीवावर आल्यासारखं तर तो झटके झुटके देत राहते. मग बोमलाच नाही. हे लोक काय म्हणते, बाबा आपण तर बाळकरी आहे, आपण तर वारकरी आहे, आपण तर एकादशी करतो, आपण तर सप्ते करतो, तरी आपल्याला देवानं असं केलं. कुठं तरी केला असं तो आगोपणा, काही सांगता नसते. शेवटी त्यानं स्वतःचे गणगोतच नाही सोडले तर तुम्हाला मला सोडते का? तो 56 कोटी यादव होते त्याच्या कुळामध्ये, त्याच तर बजेट नाही बसू दिलं त्यानं, कारण त्याच्याजवळ सरळ न्याय आहे म्हणून तो देव आहे. भगवान परमात्म्याने साक्षात जगाचा मालक असून चोखोबाची बहीण झाला सारंगधर. आणि घरी गेल्यावर वहिनी उघडादार हाका मारी. बापरे, देव गेला, बाळंत पण झालं, काय 15-3 हप्ते राहिले, मस्त सेवा केली आणि वारी संपणार तेवढ्यात देव म्हणे, आता येते मी वहिनी. नाही नाही, असं कधी येता तुम्ही? तुमचे दादा आले तर मला कल्ला करण का? थांबवलं का नाही, सारा गोंधळ होईल. दादा जर आले, मी जर दिसली तर त्याच्याही पेक्षा गोंधळ होईल. मी गेली तर गोंधळ थोडंच होईल, पण मी जर दिसली तर साऱ्या गावात गोंधळ होईल. चोखोबारा वारीहून परत आले आणि जगाचा मालक परत पंढरपुरात. जसे चोखोबारा घरामध्ये प्रवेश केला तर चोखोबाऱ्यांनी पत्नीकडे पाहिलं, मांडीवर लेकरू पाहिलं. चोखोबाऱ्याला स्वतःची लाज वाटली. भजन बिजन संपलं, मग शुद्धीवर आले. कसं झालं हे? मी तर सांगितलं होतं का बहिणीला पाठवतो, मी तर पाठवलंच नाही. आता पत्नी काय म्हणते काय नाही, पण पत्नीच्या चेहऱ्यावर यात किंचितही रागाचा भाव दिसला नाही, उलट पत्नी आनंदात होती. चोखोबाराची पत्नी म्हणाली, काय तुमच्या बहिणीची हात असल, काय तिनं सेवा केली 15-3 हप्ते. मी तर म्हटलं तर इले थांबा, पण थांबणे मी थांबू शकत नाही, अर्जंट काम आहे. निघून गेल्या.
चोखोबाराय म्हणे उलट बोलून राहिली ना तू. म्हणजे एखादं जर काम आपण केलं नाही तर लोक हेकड बोलते पहा, हेही समजलं पाहिजे बरं कधी कधी. चोखोबाराय म्हणे सरळ बोलत उलट बोलतात, तुम्ही ताईला पाठवलं नाही म्हणून ना. अरे नाही नाही, ताई आल्या 3 हप्त्याला आल्या, भाडंत पण झालं, सगळी सेवा केली, निघून गेल्या. चोखोबाराय म्हणाले खरंच विठोबाची शपथ तुमची बहीण आली होती. चोखोबाराय मंदिरात गेले आणि मूर्तीच्या पुढं डोकं टेकवलं, दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. देवा अजून किती भक्तासाठी खालच्या दर्जाला येशील तू. म्हणून तुकोबाराय म्हणतात जो भक्त निष्ठेने त्याच्या भजनात तल्लीन होतो, त्याचं कार्य करण्याकरता तो आपलं सगळं ऐश्वर्य बाजूला ठेवतो. असा असणारा परमात्मा भक्ताचं काम करण्याकरता कुठल्याच प्रकारची लाज धरत नाही. अभंगाच्या पहिल्या लेकराच्या एखाद्या आवडी करता किंवा लेकराच्या हट्टा करिता बाप कितीही मोठ्या पदावर असला, सगळा तालुका सगळा जिल्हा त्याला घाबरतो. पण तोच बाप घरी आल्यानंतर 1-1.5-2 वर्षाचा पोरगो बापाला म्हणजे बाबा आज मला घोड्यावर बसायचं आहे. बाप म्हणते चल कर तयारी, ग्राउंड मध्ये घोडा. नाही नाही तो घोडा नाही, तुम्ही घोडा व्हा. अरे बाप म्हणते मी जेलमध्ये लेका कैद्याला गध करतो, त्यांना मारतो, तू मला घोडा व्हायला लागतो. होता का नाही का लोळण घेऊ. मग लहान लेकराचा हट्ट आहे. लेकरानं आपलं लोळण घ्यायला सुरुवात केली का एवढा मोठा ऑफिसर असणारा बाप असा टोंगड्यावर होतो आणि लेकराला पाठीवर बसवतो. त्याला लाज वाटते का मी फार मोठा ऑफिसर आहे, मी जर लोकांना दिसलं तर लोक काय म्हणतील. अरे समोरच्या व्यक्तीची भावना किंवा समोरच्या व्यक्तीचा भाव हा जाणण्याकरता जर एखादा व्यक्ती काही कृती करत असेल तर त्याच्यामध्ये लाज कसली. पती पत्नीच्या नात्यामध्ये जसा एखाद्या प्रकारचा भाव तयार असतो तसं भक्त आणि देवाच्या नात्यातला भाव. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार आणि देव भक्त तुझ्या नाही विचार. एखाद्या रस्त्यावर जरी गाय उभी असली तरी वासरू त्या गाईला पिल्याशिवाय राहत नाही. मग त्या गाईलाही असं वाटत नाही का मी रस्त्यावर आहे, वासरालाही असं वाटत नाही. तसं भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं कार्य करण्याकरता त्याला आपल्या ऐश्वर्याची किंवा आपल्या मोठेपणाची कधी आडवेपणा येत नाही किंवा तो असं कधी म्हणू शकत नाही. नाही तर ज्ञानोबारांनी वर्णन केलं त्याच्याकडे सगळं असू नये. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसो दिधला पुतणे आणि जे का विषाचे निस्तनपाने मारू आले. त्याला काय होतंय सगळं. बरं लक्ष्मीला विचारत होत आलं असतं का नाही. काय आहे बघा
पुतना आली आहे मला दूध पाजण्याकरता, पण विषय घेऊन आली. आता तिले मारू का जिवंत ठेवतो मी सांगा. तर काय आता तर देव थोडी आहे की 2025चा. 2025च्या देवाला वर्गणी जरी फाडायची असली तरी तो देवीला विचारते किती लिहू आंबे. मग जगदंबा म्हणते 51 फाडा. मग हा येतो भक्त 51ची पावती फाडतो. तो काय असं देव आहे काय? स्वतंत्र आहे. त्याच्या ठिकाणी स्वतंत्रता आहे, त्याच्या ठिकाणी उदारता आहे आणि त्याच्या ठिकाणी श्रीमंतता आहे. या तीनही गोष्टी त्याच्याकडे परिपूर्ण आहे. तरी हे सगळं कार्य का करतो? जसं एखादा महाराज असेल समजा, तर मग काही काही लोकांची अशी मानसिकता बनलेली आहे का महाराज असल्यानंतर त्याने अमकं करू नये, महाराज असल्यावर त्याने ढमकं करू नये. थंडीच्या दिवसामध्ये कीर्तन जर असलं तर एखादा इस्तो करतात लोक, तर मग आम्ही आता थोडेसे हातपाय जे होते तर थोडं घ्या बा. एका गावले तो एक जण मला म्हणे तुम्हालाही थंडी लागते का म्हणे. मला तर नवलच वाटलं ती शब्द ऐकून. म्हटलं का महाराज गोट्याचं पण लागते रे राजा. नाही नाही तुम्ही महाराज वाहना म्हणे. म्हणजे महाराज म्हणजे काही वेगळी क्वालिटी अवतरली काय वरतो. म्हणजे त्याला असं वाटते का हे महाराज आहे बा, यांनी हे करू नये. शेतात एखाद्या वेळेला महाराज दिसले तर तुम्ही हे करता काय बा. म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं काय तुला? अरे सांगायचं तात्पर्य भगवान परमात्मा म्हणजे जरी ऐश्वर्य संपन्न असला तरी त्याची सुरुवात जी झालेली आहे लिन्न मनुज अन अवतार तनुमाया निर्मित. फक्त शरीर त्याच्या इच्छेनुसार तो धारण करू शकतो, पण कधी कधी मनुष्यरूपी सर्व कृती करण्याकरता तो या भूतलावरती येतो. कीर्तनातही भगवान परमात्मा आपलं स्वतःचं ऐश्वर्य जोडतो. मी म्हणतो मग आपल्या कामाला करता देव जर लाज धरत नाही तर आपण त्याच्या कामामध्ये लाज कशाची धरायची? धोत्र घालायची लाज असू नये, टोपी घालायची लाज असू नये, गंध लावायची लाज असू नये. देवाकरता 2 घरी जाऊन 1 रुपया 10 रुपये मागायची जर पाळी आली तर वर्गणी मागायची लाज असू नये. परमार्थ के कारण मोहेन आवे लाज, मर जाऊ मागू नाही अपने तनके काज. नामदेवरायाचं कीर्तन सुरू सगळे ऐकण्याकरता. जगाचा मालक बेधुंद झाला नाचता नाचता, शेवटी नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि सावध होई देवा ऐसा बोले कबीर. जेव्हा संतांनी असं मनगट पकडलं तर देव एकदम दचकले. काय झाले म्हणून दचकले जगजेठी. इकडे पाहिलं तर कबीरदासजी म्हणाले बस होईल ना, काही आहे का नाही जराशी जनाची. समोर एवढे प्रेक्षक पब्लिक बसली आहे, पितांबर गळून पडला, काही सुचते का नाही. देव म्हणाले मला लाजच नाही. देव भक्ताचं कार्य करताना म्हणतो मला लाज नाही. विदुरजीला भेटण्याकरता ज्या वेळेला गेले परमात्मा, दुर्योधनाला समजावलं आणि वापस आले तर येता येता विदुराची झोपडी लागली. विदुरजी नव्हते पण सुलभा विदुरांची पत्नी होत्या. नेमकं आंघोळीला बसल्या म्हणतात आणि जुनं अंग धुलं ते कुळाचं, त्याला पडदे लावलेले. आणि जुनं असल्यामुळे अंगाला पूर्ण माती लावून घेतलेली आहे सुलभा आईने. आता जुन्या महिला मंडळी जेव्हा स्नान करायच्या तर ते माती भीती आता माती बरोबर राहिली नाही. आता जर अंगाला लावतो म्हटलं तर मास्काड निघून जायचं वय. त्या मातीतही पावर राहिलं नाही पहिल्यासारखा. चला जाऊ द्या. सुलभा माता स्नानाला बसली, तेवढ्यात परमात्मा आला अकस्मात. फोन करून आलेला पाहुणा जर आला तर एवढं प्रेम राहत नाही, लक्ष ठेवा. आताचे पाहुणे फोन नाही ते म्हणून तर प्रेम नाही. तो येते कुठं, पाय धुते कुठं, बसते कुठं. पहिले एसटीनं पाहुणा येत होता तर घरचा माणूस 9:30 वाजतापासून बस स्टँडवर आहे. एसटी 10ची राहे पण 9:30 बिलकुल तयार. आणि एसटी दिसली का थांबाचीच राहे तर खिडकीतून हात दाखवे. उतरेच बरं तो, पण तरी खिडकीतून. प्रेम पहा किती. पाहुणा बस स्टँडवरून उतरला का पहिले त्याच्या हातचा झोरा घ्यायचा, घरी न्यायचं, पाय धुवायचं, गिलासभर पाणी द्यायचं आणि जो गप्पा रंगायच्या पाहुण्याच्या. मग काय म्हणते मुलगा, काय म्हणते मुलगी, काय म्हणते शेती वाडी, तब्येती कशा आहे, अशा मस्त चर्चा व्हायच्या. कुठंतरी माणसाला मन मोकळं करता येत होतं. आता किती प्रोफेशनल पाहुणा घरी आला, तो पोरीचंही विचारत नाही आणि तो पोराचंही विचारत नाही. तो पहिले चार्जर विचारते आहे काय. किती झपाट्यानं काळ बदलला. म्हणजे असं वाटतं का साऱ्या गावातली डाऊन करून बॅटरी माझ्याच घरी आणली का यानं. चार्जर आहे का. बरं चार्जिंग लावते तिथं मोबाईल घेऊन बसते. तो आला पाहुणा, अरे 2 शब्द बोलतो घरी त्याच्यासोबत. अचानक परमात्मा आला. देवघरा आला, 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 देवघरा आला. भक्ती सन्मान भक्ती, भक्ती सन्मान भक्ती, भक्ती सन्मान भक्ती, भक्ती सन्मान भक्ती, भक्ती सन्मान भक्ती.
बा मातेला माहित पडलं देव आला. अरे योग्याला साधना करूनही स्वप्नात नाही. योगियाचे ध्यानी ध्याताना तुडसी. एवढे मोठे आयुष्य गेले तरी दिसला नाही. हा तो अचानक आला. एकदम निघाली तशी रांगाले माती लावली आणि केस मोकळे सोडले आणि कुठं बसवा टाकलं खाली ते फाटकं आणि बसवला देव. मग असं म्हणतात का घरातून काही फळ पाहिलं तर कायचे गरीबाच्या घरी फळ वेळेवर. ते 2-4 दिवसाचं केळं होतं तेही बिमार होतं पुरं. त्याची तब्येत बरोबर नव्हती. ते केळं आणलं सोडलं. होत्र देवाजवळ अंदरला माल हे खाऊन राहिले. तेवढ्यात आले विदुरजी आले. त्यानं कपाळावर हात दिला. अरे काय करतेस तू? तुला माहित आहे तो देव आहे. अगं बोलावल्यानंतरही जात नाही. दुर्योधनाच्या घरचं पंच पक्वान्नाचं अन्न त्यानं त्यागलं. दुर्योधन का मेवा त्यागो सागविदुर घर सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम के वश अर्जुन रथ हा क्यों भूल गए ठकुराई. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारिली. अर्जुनाचा ड्रायव्हर झाला त्यावेळेला त्यानं असं म्हटलं हा मी काय ड्रायव्हिंग करू काय? अरे लोक माझ्याकडे येतात आणि तू मला ड्रायव्हर करता नाही. लाज नाही ना. आणि मग विदुरजी म्हणाले काय देवा तुम्हाला समजत नाही जरासं. कमीत कमी ते भानावर नाही तर तुम्ही तर भानावर आहे ना. पत्र तुम्हाला देऊन राहिली माल ते खाऊन राहिली. भगवंत म्हणे मला तर असं वाटून राहिलं का ताजं बगीच्यातलं केळं होय का काय खाऊन राहिले पोत्र. समजलं नाही ना. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लिनीची. जिथं शुद्ध सात्विक प्रेम आहे तिथं परमात्मा निर्लज्ज होतो. भक्त कार्याकरता वाटपा हे उभा भेटीची आवडीन कृपाळ होता तडी उताविळ उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा. आणि मग तुकोबाराय म्हणतात जो भक्ताचं कार्य करण्याकरता कुठल्याच प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही. समोरचा व्यक्ती जर आपल्या भावना समजून घेत असेल तर फालतू लोकांच्या समोर लुरबुड तोडण्यापेक्षा अशाला तुम्ही शरण जा. अभंगाच्या सर्व सामर्थ्याने युक्त आहे. शक्ती भरपूर आहे. गोवर्धन पर्वत उचलताना त्याला एकट्याला सर्व शक्य झालं असतं पण तरी सर्व गोपाळांचं सहकार्य त्यानं घेतलं.
एकले नकंठेची म्हणून याईने केली निर्माण 14 ही भुवने गगन मेघ चंद्र तारांगणे पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वैसा लागविया माया सूत्रधारी. सेतू बंधन करताना पहा त्याच्याकडे सामर्थ्य आहे, शक्ती आहे. वास्तविक मी तर म्हणतो का हनुमानजी ज्या वेळेला लंकेत गेले तर रामाने डबल जायचं कामही नाही. हनुमंतरायस तर काय होते एवढ्या मोठ्या रावणाला धडा शिकून वापस येऊ शकते, तर जानकी मातेला आणणं काही मोठी गोष्ट नव्हती हो. पण हनुमंतराय म्हणाले अगोपणा करणं बरोबर नाही, सेवके सांगितले करावे ते काम. तरी लंका पेटवणं हे रामाच्या लिस्टीत थोडी होतं काही. प्रभू रामचंद्रांनी काय सांगितलं का तुम्ही फक्त सीतेला कुठं ठेवलं शोधून या. पण हनुमानजी होईना शेवटी तुका म्हणे त्याच्या जातीचा स्वभाव. हनुमानजी म्हणे मी जर तसाच वापस गेलो तर ह्या लेखाचा अगोपणा करण याचं अहंकार वाढून जाईल. ह्या मग असेच आहे याचे वाननेर. त्याला थोडासा तळाखा दाखवतोच रामाचा. एक बंदर आया तो इतना सब कुछ करके गया, जब सारी बंदर सेना लंका में आएगी तो तेरा क्या होगा. तुझं काय होईल. जेव्हा मग हे सगळं झालं म्हणतात तर मार उठले लोक 25 जण रावणाचे. रावण बसला मस्त घरात देऊन. बिभीषणानं सांगितलं समजून का हे बरोबर नाही. 80,000 बायका ते आहे आणि मंदोदरी माझी वहिनी ती पतिव्रत आहे. काहून तुम्ही बहाडपणा करता. एवढं सगळं असताना ती वनवासातलीच बाईच आहे ना. उचलून घेणं नाही दिलं नाही. एका बाईमुळे सारा गोंधळ सुरू आहे या लंकेमध्ये. वापस करून द्या. रावण म्हणे काना मागून आला सायना झाला का त्यालाच लात मारली दिल्लं काढून. मग बाकीचे उभे झाले सैनिक. डरो मत महाराज, ऐसी कितनी भी बंदर सेना क्यों ना है, हम मर्द बैठे हैं. विभीषण म्हणे असं काय हम मर्द बैठे. आणि जेव्हा हनुमानजी आले तेव्हा काय झोपीच्या गोळ्या घेतल्या होत्या का तुम्ही. एका माणसाले 3 ठिकाणी मोडलं त्यानं तर डॉक्टरलाही सोनोग्राफी दिसलं नाही. एवढे मोडून ठेवले हनुमंतराय ना. तेव्हा मर्दानकी गेली कुठं. मी कशा करता हे सगळं बोलतो. मारुती रायासारखा सेवक रामचंद्र प्रभूकडे असताना त्यांना हे दगड टाकून पूल बांधायची गरज काय. एक जण म्हणे सीता चोरून नेली तेव्हा जर रावणाचा पुरा सत्यानाश करून टाकला तर रामचंद्र प्रभूनं काही नाही हे फालतू पुढचं घडलं असतं. वानर जमा करा ते सेतू बांधा मग तिथं जा हे काय माहित तर होतं प्रभू रामचंद्रजीला काही सगळं होणार आहे म्हणून. केले रामायण रामाआधी. रामचंद्र प्रभूच्या आधी जर रामायण लिहिण्यात आलं तर रामाला माहित होतं ना का हा पार्ट पुढं आहे म्हणून, हा सीन आता पुढे येणार आहे म्हणून. म्हटलं तू शायना आहे तू जमंत तू बोलून पाहिजे रामासंग. आम्हाला काही समजत नाही ना आपण काही एवढं डोकं लावत नाही. पण समजा रावण तेव्हाच मारून टाकला असता तर पुढची भानगडच नसती राहिली. म्हटलं भयाड आहे तू. तेव्हाच जर रावण मारला असता तर पुढचे पात्र जगाला समजले नसते. या भारताचा जटायू पक्षी कुठं समजला असता. एका स्त्रीवर होणारे अत्याचार एका पक्षाला सहन होत नव्हते. ही भारताची संस्कृती होती. अधम जातीतला पक्षी असूनही रावणाच्या चंगुल मधून सीतेला सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं सज्जन होत्या. जटायूची भक्ती समजली नसती. शबरीचं प्रेम समजलं नसतं. कुठंच शबरी दिसली नंतर. सुग्रीवाची मित्रता समजली नसती. आणि सुग्रीवाची मित्रता समजली नसती तर हे गाणेच काय निघाले असते. दुःख आळवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. हे कशाला निघालं असतं. नाही एक तू मित्र कर आरशा सारखा. हे मित्रत्व कोणामुळे जगाला समजलं. सुग्रीव आणि रामचंद्र प्रभूची मित्रता, कर्ण आणि दुर्योधनाची मित्रता आणि श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदाम देवाची मित्रता. हे आपली जी मित्रता आहे हे टप्परशाप मित्रता. जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे. अब पास हमारे पैसा नहीं तब दोस्त हमारा कोई नहीं. जब तक पल्लव में पैसा भाई तब तक मीठा बोले. आपल्या मांग जे फिरते का नाही हे लंडोरे हे फक्त खिशात दमडी असते म्हणून. एक दिवस तुमच्या खिशात खर्रा नसू द्या येतो मग.
येतो मग आणि पुचंडी दिसू द्या जनका थोडा. काय विचित्र झालं हे सगळं काम. म्हणून जगाच्या मालकाकडे शक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात बाकीच्या माणसाच्या लुडबुड्या तोडण्यापेक्षा तुम्ही त्याला शरण जा ना. आणि देवाचं ब्रीद आहे जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मी चेपू ऐसी अशी जावे शरण. कोणाशी जावे जे नाही लाज धरीत भक्ती काज साधावया ऐसी अशी शरण जावे. शक्ती जीवे नवंची. तो कधी हे पाहत नाही का माझ्या शक्ती आहे. हा निर्जीव आहे. सुदामा जोड काय ताकद होती. अशक्त झालेली होती सुदामा. तरी भगवंतानं आपलं ऐश्वर बाजूला ठेवलं. बराबर मी अपने सुदामा बिठाए चरण आसो से श्यामणी धुलाय. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात के हाथ चुबो नहीं नैनन के जल से पग धोए. सुदामजीचा पाय मांडीवर घेतला आणि पायातला एक एक काटा काढला. वाटलेला असते ना. बरं सोन्याच्या आसनावरून तो खाली बसला आणि सुदामजीले त्याच्यावर बसवला. आणि बाकीच्या 16,108 पत्न्या पाहून राहिल्या. तरी देवाले असं नसून वाटलं काय का ह्या सगळ्या माझ्या पत्नी आहेत. मी जर याच्या पुढं खाली बसन आणि ह्या फाटक्या कपड्यातल्या माणसाला जर गादीवर बसलो तर माझ्या पत्नी मला काय म्हणा. अरे कसं मला काय आमचं. आपल्याला तर खूप आपली इमेज डाऊन व्हायची भीती असते. नवीन असलं म्हणजे पहा तुम्ही असा स्पीडनं गाडी चालवतो तर फक्त बाई मागं पाहिजे त्याच्या. आणि 2-4 वर्ष झाले का 40च्या पुढं गाडीच नाही नेत. काय लोकाईले नवलच वाटते. असा कट तसा कट पडशीन आडवा तिडवा बरोबर राह. नको मस्ती करू. अरे मोठ्याची नाही टिकली तर तो कायली मिरवतो. तिलाही माहित आहे 2 महिन्यात तू कसा आहे तर कायली तिच्या पुढं कट मारतं गाडीले. तसं या ठिकाणी भगवंताच्या पत्न्या आहे. तरी देवानं हे जिकडे तिकडे हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा ये मेहमान कैसा अजीब आ गया है. आणि काटे काळाचा कार्यक्रम आता बंद झाला. काटे रुतत नाही. सगळे काम ट्रॅक्टरवर आले तर काहीला काटे रुतन. आम्ही 7वीत होतो तेव्हा 10 रुपयानं निघाल जाऊ 7 ते 9 सकाळी. दुपारची शाळा शनिवारी दुपारून अजून शाळा झाली का कामाले. पेरणं झालं का संध्याकाळी अर्धा तास तर काट्याचाच कार्यक्रम चाले घरी. कधी बापाच्या पायातला काटा कधी आईच्या पायातला काटा. आणि सडले काटे राहायचे. सडलेच काटे रुतते. चांगले काटे रुतत नाही. निघते ज्या काट्यात दम नाही राहत का नाही तो रुततेल्या काटा तरच भयंकर देते. तो अर्धा खुडला का तो भयंकर दुखते. मग तो घरी आलं का तर बरं काटा काढण्याची पोझिशन कशी आहे. ज्याचा काटा काढायचा आहे त्याचा पाय मांडीवर घ्या लागते असा. आणि काटा काढासाठी पाणी असते का गिलासात असं घ्या लागते. आणि तो पायाले असं करा लागते. पहा बरं आता जगाच्या मालकानं सुदामजीच्या पायाची जे काट्याची जागा आहे स्वतःच्या जिभेवरच्या थोक्याने मोकळी केली आणि सुदामजीच्या पायाची माती आपल्या जिभेवर ठेवली. तो का म्हणे निवे तनून रजकनू लागता. असा हलूच काटा काढला सुदामजीच्या पुढे ठेवला. देख सुदामा बहुत बड़ा काटा चुभ गया था पैर में. बापरे सुदामा म्हणे एवढा मोठा काटा मला तर काहीच आठवलं नाही. काढला का देव म्हणे मी आठवूच देत नाही. असेच काढतो काटे. कधी गारपिटीनं काढतो कधी वाराधुनीनं काढतो कधी बगीचा झोडपून काढतो. काटे काढतो पण मी रावणाचा काढला कंसाचा काढला शिशुपालाचा काढला. पण भक्ताचं कार्य करताना मला कितीही नीच स्तराला जायचं काम पडलं तरी मी धरत नाही. तुकोबारा अजून वर्णन करतात. अरे एवढंच नाही त्याचं काम तर बाजूला ठेवा पण ज्या शब्दाला त्यांना राम अवतारात किंमत दिली. रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई. हे झालं राम अवतारातलं. पण कृष्ण अवतारात काय केलं त्याने. बोलला ये का मी शस्त्र घेणार नाही युद्ध करणार नाही. पण अर्जुनावर जेव्हा भीष्म धावून आले तेव्हा 2 लोकांचं रक्षणही केलं पण स्वतःचा शब्द बाजूला ठेवला. अभंगाच्या 3ऱ्या
भीष्मपन केला खरा, पण म्हणजे प्रतिज्ञा. प्रत्येकाला हे सगळं माहित आहे महाभारतातलं. धनुर्धरा रक्षिले. कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला दोन्ही पक्ष एकत्र आले, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः, हे ज्या वेळेला हे सगळे एकत्र आले म्हणतात मम वे आयुत्सवः. आणि मग धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न येतो, हे भल्ल गुणी होतो अंधय. आणि सुरुवातच त्याच्यापासून आहे बरं गीतेची. वरतूनही आंधळ अंधरूनही आंधळ. काय बरं दुसरा सांगते तर ऐकायला येते यार नाही. विदुरजीनं किती सांगितलं का मूर्खपणा करू नका. न्यायाधीशानं योग्य न्याय दिला पाहिजे. स्वतःचं डोकं चालत नसेल तर मंत्र्याची सल्ला घ्यायला पाहिजे. चला जाऊ द्या. जो पुत्र स्नेह मोहितो, म्हणजे तो पुरा आंधळा म्हणतो त्याने शब्द मामका माझे कौरव आणि पांडवा शैव किंवा कुरवत. अनेक प्रकारचे 18 अध्याय त्याचं वर्णन आहे. भ्रम झाला, हे झालं, विषाद झाला, मोह झाला. मग तर देवानं जो उपदेश सुरू केला, तम तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलक्षरं विषदन्तमिदं वाक्य मवाच मधुसूदन. देवा, हे सगळं मी ज्या वेळेला करेल तर मला पाप तर नाही लागणार ना. देव म्हणाले, असं काय आता बापाच्या स्कळीवर बसताना बापालाच रस्ता दाखवतोस? काय पाप काय पुण्य रे? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम वाप्स्यसि. कारण हे जे आहेत हे सगळे वाईट लोक आहेत. हत्वै ताना तताईना. आणि म्हणून शास्त्राने वर्णन केलं का साम दाम दंड आणि भेद. एखादा माणूस विनाकारण त्रास देत असेल तर त्याची हत्या केली तर दोष लागत नाही, विनाकारण. आता मच्छर मारण्याच्या मागचं कोणतं कारण आहे? मच्छरीनं कोणती दुश्मनी केली आपल्या संग? का त्याईनं आपले धुरे कोरले? का आपले शेंगा चोरल्या? काय केलं काय त्याईनं आपल्याशी? पण विनाकारण डसतेना घेणं नाही देणं नाही. चांगल्या झोपीत असलेल्या माणसाला उठवते. म्हणून असे जे विनाकारण त्रास देणारे लोक आहेत त्याला जर मारलं तर पाप लागत नाही. तसं तू यांना मारून टाक आणि शहाणपणा करू नको. तुला असं वाटते का मी मारलं तसे मरण बा? अरे हे आधीच मेलेले आहे. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्य समृद्धम मयैव एते निहतः पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाची. जसे प्रकृतीचे काही नियम आहे, करा काही नका करू, कधी झाल्याशिवाय राहत नाही. असं थोडी आहे का ह्या श्रीमंत आहे ह्या म्हातारा होत नाही बा, ह्या गरीब आहे तर लवकर म्हातारा झाला, असं थोडी आहे. किती चांगलं खाल्लं तरी वय झालं का म्हातारा होतो, आणि उपासही केले तरी वय झालं का म्हातारा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असं कधी समजू नये कोणी. नाही बा त्याचं काय, ते मोठे माणसं आहे, त्याच्या घरी काय 50 एकर जमीन आहे, मग तो तरुणच राही नाही ना. असे पैशानं जर लोक म्हातारे झाले नसते तर लोकांना तर रातचे डाके टाकले असते. तेवढ्यानं तर बरं आहे का काही काही गोष्टी देवानं सगळेले सारखं केलं त्याच्यामुळे हे लोक बरोबर आहे. नाही तर भयकलं असतं का सगळ्या फील्डमध्ये भ्रष्टाचार होईल पण त्याच्या क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही. मरणात भ्रष्टाचार नाही अजून. म्हणून बरं आहे, श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकाच्या घरासमोर निघते यात्रा. आणि जर यमानं पैसे खाणं सुरू केले तर गरीब आजच मेला. कुठून पैसे भरण तो? त्याच्या पोराची फी भराले त्याच्याजवळ पैसे नाही आणि तो 5-5 लाख कुठून निवडतं? श्रीमंताची तर मजा राहील ना. हा गोनापुरातला एखादा सावकार जाईन 17 लाख घेऊन वरतं. नमस्कार यमन, नमस्कार, कहाँ से आए हो? गोनापुर से आए हैं जी. अच्छा, और रामनवमी हनुमान जयंती तक सप्ताह होता है वहीं गोनापुर? हाँ जी जी वही मजलापुर दापुर आगे है वो. अच्छा अच्छा आइए आइए, क्या बात है? बोले 17 लाख लाया हो.
क्या करना है? बोले 2 वर्ष तक मरण पुढं लांबवने की कृपा कीजिए. बहुत डर लगता है मरने का. ठीक आहे, 17 लाख द्या, त्या फॉर्म घ्या आणि खाली मी सही करतो. झालं, यमानं लिहून दिलं का याच्या केसाला धक्का लावायचा नाही, खाली यमाची सही केली, ह्या कागद घेऊन खाली आला. आता काय ऐकते तो? अरे ट्रकच्या खालून मोटरसायकल मी तर काही सोय नाही त्याने. लोक म्हणे काका वाचलात कसा? हा मा यमाचा धक्का लागू शकत नाही. मग तो हवेत चालला असता तो, पण ते बरं आहे असं होत नाही. आणि त्याच्यात अजून राजकारण झालं असतं. ह्या 17 घेऊन गेला, त्याच्या शेजारच्यानं अर्ध्या तासानं 19ची बॅग भरली असती. नमस्कार. हाँ साहब, वही गुना पे अभी तो गए एक आदमी. हाँ, उसके शेजारी रहता हूँ मैं, बड़ा खड़ूस आदमी है. 1 रुपया सप्त्यात देत नाही लेका, तर उलट सप्त्यातले दाबते दानपेटीतले धो. काय म्हणे काय तो म्हणे 17 लाख घ्या, 2 वर्ष थांबू द्या, 19 घ्या, त्याले उचला पहिले. म्हणजे हेही मरणात राजकारण आलं असतं का नाही. लोक कुठं पक्षपात नसता केला, पण ते बरं झालं. भगवान कृष्ण परमात्म्यांनी भर युद्धामध्ये सांगितलं का एका पक्षात मी राहील आणि दुसऱ्या पक्षात माझी चतुरंगिनी सेना राहील. कोणाला काय पाहिजे उद्या सकाळी 4 वाजता घेऊन जा. आणि दोघंही गेले सकाळी. अर्जुनही गेला, दुर्योधनही गेला. दुर्योधन गेला, पहिले डोक्यापाशी बसला, आपलं पायापाशी बसला. पण तेव्हा गो पहिले सत्ता, पद, अज्ञान, अहंकार. त्याला वाटलं मी एवढा मोठा हस्तिनापूर सम्राट नरेश आणि याच्या पायाजवळ बसू. जिथून उठलं डोक्यापाशी गेलो. अर्ध्या तासाने अर्जुन आले, देवाच्या पायाजवळ बसले, देवाच्या पाय चपायला सुरुवात केली. देव खडबडून जागे झाले. उठल्याबरोबर पहिलं लक्ष गेलं अर्जुना. अरे अर्जुना, कधी आलास? दुर्योधन म्हणे इकडे पाय मागं, पहिले इथं राजकारण नको सकाळी सकाळी. अर्धा तास झाला त्याच्या आधी येऊन बसलो. पहिले कधी आला अर्जुना? देव म्हणे काकड्याचा टाईम आहे, याच्या संग अगो बोलतो तर ह्या भांडण करते. मूर्ख माणसा संग टाईम पाहून बोललं पाहिजे. शेवटी भगवंत म्हणे कसा माणूस आहे तो? अरे उठल्यावर माणूस असा मागं पाहिन का पुढं पाहिन? ते कुठंही पहा, पण पहिले मी आलो. काय म्हणणं काय? तुम्ही म्हणत होते काल सैन्यात का 2 बाजूनं मी हे करेल, सगळी वाटणी करेल. हां, मग काय काय आहे काय तुमचं? एका बाजूनं माझी सगळी सेना राहील. अच्छा, दुसऱ्या बाजूनं मी एकटा राहील. पण मी ज्या पक्षात राहील त्याच्यात माझी एक अट आहे. शस्त्रही घेणार नाही, युद्धही करणार नाही. वेळ पडला तर शहाणपणाच्या 4 गोष्टी युक्तीच्या सांगाल. दुर्योधन मनात म्हणे तिथं काय 15 ऑगस्टचा झेंडा फडकवण्याचा आहे तुले. युद्धही करणार नाही, शस्त्रही करणार नाही, आणि शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगा. ज्या कामासाठी नेलं ते केलं तर माणूस ठीक आहे. आपण एखाद्या माणसाला सप्त्यावर नेतो. हा, नको काहीच नको करू, पण टाय घेऊन तो उभा राहायचा. तो घरूनच म्हणते मी टाय घेणार नाही, मी काकड्यात येणार नाही, मी हरिपाठातही उभा राहणार नाही, मी भागवतच बस नाही. मग जेवशीनच झोपशीनच काय तिथं? लोक काय म्हणून मला? अरे नको काय, पण विना तर घेतो अर्धा तास. संध्याकाळचा टाइम आहे, मोटरसायकलवर तुम्ही सोबती नेला. तो काही नाही चालू शकत गाडी तरी ठीक आहे, पण तो हिम्मतवान पाहिजे रातचा. नाही तर आपल्यापेक्षा अर्धा पंक्चर तोच आहे. समोरून एखादी बकरी कधी पाहिजे वाघासारखं दिसते. हा राजा मले कायले डाऊन करतो तू. म्हणून रात्रीच्या टाइमले असे माणसं नेतो का तो? एकटे फिरले तर भेव नाही, पण असे लोक नेणं म्हणजे तुम्ही जेवढे आहे तेवढे खतम होणार. म्हणून भगवंताला म्हणे तू नाही पाहिजे, तुझी सेना पाहिजे. दुर्योधन नाचत गेला सेना घेऊन. भगवंताने सांगितलं अर्जुना आता तुझं कसं? म्हणजे मला तर भल्लं जमलं. हे बरं झालं का दुर्योधनाने तुला मागितलं नाही. मला तर हे भीती होती का तू जवळून गेला नाही पाहिजे. पण अर्जुना मी काय बोललो माहित आहे ना? मी एकटा आहे, शस्त्र नाही, युद्ध नाही. अर्जुन म्हणे अजून कोणाला शिकव, मला नको शिकव. तू माझ्या आतो भाऊ कोण आहे? मामभाऊ आहे. मामभाऊच आहे ना? हा मामभाऊ आहे ना. अरे आतो कोणती माता आत्या होय ना भगवान कृष्ण परमात्म्याची का? नाते जोडायला मी थोडी होतो तिथं. आता जे महाभारतात जवळ होतो, पण वेगळं नातं आहे अजून देवाचं अर्जुनाचं. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. हे एक नातं आहे. आणि अजून एक नातं आहे, शिष्यस्तेहम शादी माम त्वं प्रपन्नम. मी शिष्य आहे, करिष्ये वचनम तवा. मला काही घेणं नाही, तू युद्ध कर नको करू, फक्त उभा तर आहे. काही माणसं कार्यक्रमात नुसते उभे जरी राहिले तरी कार्यक्रम भारदस्त दिसते. एक लक्षात ठेवा. जसे आमचे गुरुजी आहे मार्गदर्शक. नाही काही केलं, नुसते उभे जरी झाले तरी कार्यक्रमाने एक शोभा आहे. काही पॉम्पलेटमध्ये असे कीर्तनकार असते का कीर्तनकार पाहिले का सप्ता चांगला आहे असं वाटते. काही
पाहिले असं वाटते नको दे, आता जे आहे ते ठीक आहे. याकरता भगवंताला अर्जुन म्हणाले तू फक्त उभा करा, मला गॅरंटीने माहिती आहे माझ्याकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. शेवटी काय केलं देवानं, मोडला ना पण आपला. जसे भीष्माचार्य अर्जुनावर धावले म्हणतात चाक घेऊन, तर देव खाली उतरला आणि काढलं सुदर्शन. भीष्माचार्य म्हणे मी काही खरंच मारासाठी आलो काय, मला पाहायचं होतं का तू बोलतं तसं चालतं का. पण देव म्हणे मी माझ्या शब्दाला मोजत नाही, मला माझ्या भक्ताचं रक्षण फार महत्वाचं आहे. कान्होपात्रा फक्त देव कसा आहे हे पाहासाठी गेली. वारकरी सहज बोलून गेले का आमचा देव लोण्यापेक्षा नरम आहे. जशी कान्होपात्रा पंढरपूरला आली फक्त लोण्यासारखा आहे का हे पाहासाठी, तर वारकरी देवाला मनोमन बोलले पांडुरंगा भावनेच्या भरात बोलून गेलो बापा का तू लोण्यापेक्षा नरम आहे, आणि ही बाई तर तुझा पाय तपासण्यासाठी आली. तू जर कडक लागला तर वारकरीच्या शब्दाने कलंक लागल. पांडुरंग परमात्मा म्हणाले काळजी करू नकोस, अरे तुमच्या शब्दासाठी मी माझं सगळं संपून देईल, पण वारकऱ्याच्या शब्दाला कधी डाग लागू देणार नाही. एका कानोपात्रेसाठी तर पाय मृदू झाले भगवान परमात्म्याचे. म्हणून भीष्म पण केला खरा, त्यांची प्रतिज्ञा खरी केली आणि धनुर्धरा रक्षेले. म्हणून ऐसियासी शरण जावे आणि शक्ती जीवे नवंची. आणि तुकोबारे म्हणतात हे मी मोगम बोलत नाही. जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदाय आपल्या पुढे काही ठेवतो त्यावेळेला पुराव्याशिवाय ठेवत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणंते, कार्य व्यवस्थित हो. किंवा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारुनी, तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे
धरियेला कुठल्याही प्रकारचं ओंगळ जीवनामध्ये न वागवता किंवा कोणाची बुद्धिमत्ता न घेता तुकोबाराय म्हणतात हे सगळी साक्ष म्हणजे पुरावा आणि कुठली गोष्ट पुराव्याशिवाय आपण सादर करू शकत नाही असा असणारा परमात्मा तुकोबाराय म्हणतात मी ग्रंथाच्या साक्षीने तोम्या चित्ती धरियेला आणि तुकोबाराय स्वतः त्याची शरणागती पत्करतात म्हणून आपल्याला सुद्धा या ठिकाणी सांगतात ऐसी यासी शरण जावे आणि शक्ती जीवे नवंची साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे नवंची भीष्माचार्यासारख्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता त्यांना आपलं पद जाऊ दिलं आपल्या शब्दालाही किंमत दिली नाही परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम म्हणून चालू असलेला अखंड नाम संकीर्तन ज्ञान यज्ञ सप्ताह श्री रामनवमी ते हनुमान जयंतीच्या पवित्र पर्व काळावरती उत्तम चैत्र महिना आणि पवित्र असा ऋतू वसंत या ठिकाणी आगमन असतो आणि याच ऋतूमध्ये राम जन्म सुद्धा आहे हनुमंतरायाचं आगमन सुद्धा आहे कारण नवीन वर्ष याच पिरियडमध्ये आपण साजरं करायला पाहिजे कारण त्याच्या मागं नुसतं अध्यात्म नाही तर विज्ञानही आहे झाडाचे जुने पानं गळतात आणि नवीन पानं या ऋतूमध्ये झाडाला फुटतात नवीन वर्ष म्हणजे तेच आहे वाईट धंदे सोडायचे नवीन धंद्याने सुरुवात करायची त्याचं नाव आहे नवीन वर्ष नाही तर काय बदललं नवीन वर्षात डोळे बदलले डोळे त्याच जागे 24ले डोळे तिथंच होते 25 मध्ये डोळे 26ले काय वरतं देईन का डोळे अरे जिथं आहे तिथंच नाही डोळे तेच असते फक्त पायनं बदललं पाहिजे नजर बदलली दृष्टी बदलली का नवीन वर्षाचं आगमन झालं म्हणून अशा या पवित्र भूमीमध्ये क्षेत्र गोनापूरमध्ये चालू असलेला हा कार्यक्रम त्यामध्ये आजची कीर्तन रूपी सेवा आदरणीय आमचे परमस्नेही गुरुजींच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व मायबापांचं झालेलं दर्शन गावातील पंचक्रोशीतील काही मंडळी सर्व उत्तम गुणीजन टाळकरी गायनाचार्य मृदंग वादक विनेकरी बाबा साऊंड सिस्टीम सर्वच अतिउत्तम आहे वाखाणण्याजोगं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो बोलता बोलता काही शब्द अपशब्द निघाले असतील तो वाणीचा दोष आणि जे योग्य असेलच ते वारकरी संप्रदायाचे शब्द आहे संतांची कृपा आहे किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायी कपण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल